उन्होंने तो रहना ही है और खाते हैं ऐसी दो टीम और अपना बढ़ाना चाहिए, तो उसमें से और भी कोई आगे आएंगे तो अच्छा रहेगा। और पहली बार नेशनल और इंटरनेशनल लेवल के हिसाब से पूरा टूर्नामेंट हुआ और सबने उसी हिसाब से इसको एंजॉय किया। नेक्स्ट ईयर इससे भी बेटर होगा। जो भी पूरे टीम ओनर्स है उन्होंने भी बहुत करेज करके ये सब सबकी दी। कोका जी ने मुझे हिसाब से स्पोर्ट्स में पहली बार पार्ट लिया, पर पहली पार्ट लेने के बाद जो आज विनिंग है रही की बहुत अच्छा काबरा जी भी है, जो भी है सबने करना है। बहुत खुशी हुई कि एक इंटरनेशनल और इंटरनेशनल हिसाब से सब देखने को मिला, तो सभी लोगों ने beautiful trophy is designed by Vikas Matara along with team name on the trophy। जोरदार तालियां होनी चाहिए रनर टीम के लिए। अमरनेर सुहास जायंट्स by Gaurav Nursery to Shubham Sharma. Congratulations. Next we have Post Accident Hospital, 4 sixes in the league to Post Lake, 34 sixes. Can also. Yes. So गर्व महसूस होतोय माझ्या टीमवर। फार चांगल्या रीतीने ते खेळलेत आणि पहिल्या मॅच पासून चॅम्पियन सारखे खेळलेत आणि फायनल मॅच जिंकून सर्वांना दाखवून दिलं की जळगाव कोकटा किंग्स खरंच एक चॅम्पियन टीम आहे। कशाबद्दल नाही, फार जास्त अभिमान होतोय मी। फार जास्त खुश आहे की मी या टीमचा ओनर आहे आणि मी ही टीम सिलेक्ट केली आहे। प्रत्येक प्लेयरला ऑप्शन मध्ये हे केलंय, परचेस केलंय, तर मला फार गर्व आहे आणि फार अभिमान आहे की मी जळगाव कोकटा किंग्सचा ओनर आहे आणि आमची टीम विजयी झाली। पहिली मॅच झाली होती त्यावेळेस वाटत होतं का तुम्हाला जिंकणार? ऑप्शन झाला होता आणि आमची टीम फायनल झाली होती तेव्हाच वाटत होतं। आम्ही कॉन्फिडेंट होते की आम्ही जिंकू आणि त्याच ॲटिट्यूडने आम्ही ग्राउंडवर उतरलोय पहिल्या मॅच पासून। माझं नाव अतुल प्रमोद कोकटा, मी ओनर आहे जळगाव कोकटा किंग्स टीमचा। विनर घोषित केलेला आहे, विजय झालेला आहे। नाही, खरंच खुश आहे मी की 6 वर्षानंतर JCL झाली आणि ती अशा प्रकारे झाली की ज्याचं आयोजन JDCA ने खूपच छान केलं होतं। हे 9 दिवस खूप क्वालिटी मॅचेस खेळायला भेटल्यात। पिच खूप चांगली होती, मॅचेसचे जे टाइम डिस्ट्रीब्युशन होता तो पण खूप छान होता आणि आम्ही पहिले प्लॅन केलं होतं की आम्ही एका सर्टन वेने मॅचेस खेळू ज्याच्यामुळे सगळे थकणार पण नाही आणि सगळ्यांची एनर्जी लेवल पण वर राहील आणि त्याच्यामुळे आम्हाला आज ते विजेतापद भेटलं। एक आतली फिलिंग म्हणतात, सिक्स सेन्स जो म्हणतात ती होती, पण तरी पण जोपर्यंत स्कोअरबोर्ड वर येत नाही की जळगाव कोकटा किंग्स इज द विनर तोपर्यंत ते साध्य होत नाही। तर त्याच्यामुळे ते एक येणं गरजेचं होतं आणि ते जेव्हा झालं शेवटचा छक्का मारल्यावर त्याच्यानंतर फिक्स झालं की जळगाव कोकटा हेच विनर सीझन 3। तुमच्या टीम मध्ये जे होते तुमच्या सोबत सहकारी त्यांनी तुम्हाला साथ दिली का? आणि सगळ्यात जो कोचिंग स्टाफ होता तो खूपच चांगला होता, कारण मध्ये एक अशी मॅच आली होती जिथे आम्ही 240 करून पण आम्ही डिफेंड नव्हते करू शकलो। तर त्याच्यानंतर मोस्टली असं होतं की खूप मॉरल डाऊन होतो की 240 केले, जिंकलेच पाहिजे होते, पण त्यातून ते लवकर वर आले आणि जे पुढच्या मॅच मध्ये त्यांनी लगेच समोरच्या टीमला 160 लाच रोखलं आणि आज पण 160 ला रोखलं। तर एक खूप कॉन्फिडन्स वाली गोष्ट होती। क्रिकेट ओनर बद्दल काय म्हणतात? खूप सपोर्टिव्ह आहे अतुल कोकटा सर, कारण त्यांनी असं 1-2 मॅच हरलो आम्ही या लीग मध्ये, त्यांनी काहीच आम्हाला बोलले नाही। ते म्हटले वेल प्लेड
त्यांचा सपोर्ट पहिल्या दिवसापासूनच होता. तुमचं नाव, आपलं नाव माझं नाव जगदीश पुरुषोत्तम चौक, कॅप्टन. केलेला होता जळगावमध्ये पहिल्यांदाच, म्हणजे दुसऱ्यांदाच होता आयोजन केलेला होता आणि IPL पेक्षा कमी न होता असं जळगावकरांनी म्हणजे साबित केलेलं आहे. आणि आपल्याला काय वाटतंय, आपण काय नियोजन कसं केलं? IPL पेक्षा कमी नव्हतं म्हणणं, खूप खूप धन्यवाद त्याबद्दल. आणि आमचा पूर्ण प्रयत्न होता की एक आपण नॅशनल लेवल, इंटरनॅशनल लेवलची टुर्नामेंट इथं करावी. आणि ॲक्च्युली सर्व नियम किंवा ज्या सर्व गोष्टी आम्ही इथं केल्या ते त्याच लेवलचे आपण प्रयत्न केला, इन्क्लुडिंग ग्राउंडची प्रिपरेशन तयार करणं, सर्व अंपायर्स लोक सर्व BCCIची होते, सर्व जे नियम होते ते ICCच्या बेसिसवरतीच आपण इथं पूर्ण ती गेम केला. खूप आनंद आहे, खूप अभिमानही आहे की खूप चांगली टुर्नामेंट झाली. सर्व प्लेयरांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि त्याचे रंग आपण बघितले. रोलर कोस्टर होतं, कोण पुढे जाईल, कोण फायनल जिंकेल याची शाश्वती शेवटपर्यंत आणली. आणि आय थिंक तेच सर्वात महत्त्वाचा विषय आणि तीच खरी ह्या टुर्नामेंटची सक्सेस मी म्हणेल. आणि सोबत फक्त प्लेयरच नाही पण प्रेक्षक, स्पॉन्सरर्स, टीम ओनर्स ह्यांनी आणि माझे JDCAचे म्हणजे जळगाव डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे जे सर्व सहकारी आहे, सर्व मेंबर्स आहेत, त्यांनी जे खूप म्हणजे मजबूतीने आणि खुल्या दिलने पूर्ण सपोर्ट करून खूप खूप मेहनत घेतलेली आहे. त्याबद्दल त्यांचंही सर्वांचं मी खूप अभिनंदन करतो, त्यांनाही खूप शाबाशी देतो. आणि प्रेक्षकांना पर्टिक्युलरली खूप खूप अभिनंदन पुनश्च आणि धन्यवादही करतो की ते सर्व इथं थोडं लांब होतं आमचं व्हेन्यू, पण तरी ते सर्व इथे आले आणि त्यांनी प्रत्येक गेमचा आनंद घेतला. आणि फायनलला तर तुम्ही सर्वांनी बघितलंच, म्हणजे आमच्याकडे जागा कमी पडली, तर तोही एक आमचा आनंद आहे की वी विल टेक दॅट ॲज म्हणजे काय म्हणतो ना, ती सक्सेसची पावती म्हणून आम्ही ते स्वीकारू. आणि पुनश्च सर्वांना खूप खूप धन्यवाद. ही खूप फक्त सुरुवात आहे. वी हॅव लॉट मोर टू कम. आणि पुढच्या वर्षी अजून याला ह्याची उंची अजून वरती न्यायचा आमचा पूर्ण प्रयत्न राहील, प्रयास राहील. आणि त्यातही आपल्या सर्वांचा सहभाग, आशीर्वाद आणि पाठिंबा असाच आमच्या सोबत राहील ही मला खूप खात्री आहे. हो, इतकं सुंदर ग्राउंड बनलेलं आहे. काही नागरिकांची या ठिकाणी इच्छा आहे की नॅशनलच्या इथे मॅचेस झाल्या पाहिजे. हो, जरूर, आमची पण तीच इच्छा आहे. इनफॅक्ट अथॉरिटीशी जे आहेत, जे नक्की करतात हे व्हेन्यूमध्ये नॅशनल लेवलची मॅचेस व्हायसाठी, त्यांना आपण रिक्वेस्ट केलेली आहे. ते इन्स्पेक्शनसाठी येणार असं त्यांनी म्हणाले आहेत. ते आल्यानंतर ते होईलच. पण तरी आपण ह्या व्हेन्यूवरती एक ऑलरेडी ICSC जे कौन्सिल आहे त्यांची नॅशनल आपण इथं घेतलेली आहे. आणि फॅसिलिटी बघता नक्कीच आपल्याला पुढं अजून नॅशनल लेवलची गेम बघायला नक्कीच मिळतील. आम्ही ऑलरेडी 2-3 टुर्नामेंटचं प्लॅनिंग आहे आमचं चाललेलं आहे. तर तेही झालं तर ती एक सुवर्ण संधी सर्व प्रेक्षकांना, क्रिकेटपटूंना, क्रीडाप्रेमींना असेल की आपल्याला परत नॅशनल लेवलची टुर्नामेंट इथं बघायला मिळेल.